कोकणातील शिमगा परंपरा, संस्कृती आणि उत्सवाचा जल्लोष. नमस्कार मंडळी, मी कश्मीरा राणे आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. या छोट्याशा ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोकणातील शिमगा या पारंपरिक सणाबद्दल. शिमगा म्हणजे होळी. फाल्गुन पौर्णिमेला गावोगावी होळी पेटवली जाते. होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे मिळून लाकूड तोडतात, गोळा करतात. जसा मी तुम्हाला काल व्हिडिओ शेअर केला होता ना, अगदी तसं. आणि सगळे मिळून या भव्य होळीची तयारी करतात. कोकणातील शिमग्याची खास गोष्ट म्हणजे देवांची पालखी, ढोल ताशांचा गजर आणि पारंपरिक नृत्य, फुगड्या. तर काही ठिकाणी लोक विविध सोंग काढतात आणि पौराणिक कथा सादर करतात. शिमग्यासाठी चाकरमणी लोक सुट्ट्या काढून आपल्या गावी येतात हा भव्य सोहळा पाहण्यासाठी. तसेच नवविवाहित जोडपे सुद्धा हजेरी लावतात या होळीत नारळ घालण्यासाठी. होळीची उंची खूप असल्याने या होमात लांबूनच नारळ, फुलं, अक्षता आणि नैवेद्य अर्पण केले जातात. आणि कोकणात शिमगा हा होळीच्या दिवशी अजिबात साजरा करत नाहीत बरं का. हा शिमगा होळीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे 5ला साजरा करतात. लोक रात्रभर जागे असतात, कुणीही झोपत नाही या दिवशी. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल, देवाची पालखी घेऊन सगळे होळीच्या भोवती गोल फेऱ्या मारतात. आधी पालखी नाचवली जाते, मग त्याच दिवशी प्रत्येक घराघरात तारखेनुसार पालखी नेली जाते आणि सकाळी 7-8 वाजता देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. आणि होळी भोवती फिरताना होळी रे होळी पुरणाची पोळी असं जोर जोरात ओरडलं जातं. तर मंडळी, तुम्हाला कोकणातील शिमगा कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा.